महाराष्ट्र न्यूज जळगाव। पटकन आपण आता जातो आहोत संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे। आमचे सहकारी विजय चिडे यांनी त्यानिमित्ताने संवाद साधलाय। पाहुयात संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट मतमोजणी केंद्रावर पोहोचली त्यावेळेला तिथे काय घडलं आणि त्यांच्या सोबत काय घडलं ते सांगतायत आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे। हर्षदा ताई शिरसाट आपल्या सोबत आहे। ते काय सांगाल तुमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे? अरे हे काय गुंडागिरी का? ते कोण आहे? लोकप्रतिनिधीला तुम्ही मारायला लागलेत? तुम्ही बघा ना, आयडी ना गळ्यात, बिना आयडीचं थोडी कोणी येतं इथे। आता काय तुमची भूमिका असणार आहे? कारण लाठीचार्ज त्या पोलिसावर कारवाई होत नाही, आम्ही काउंटिंग होऊ देणार नाही। कारण की तो सामान्य नागरिक नाहीये, तो कोणतरी लोकप्रतिनिधी आणि तो कोणी मूर्ख नाही येणार। पण त्यांना मारहाण पण झालेली आहे। जोपर्यंत पोलिसावर कारवाई होणार नाही आम्ही इथून सरकणार नाही। नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जोपर्यंत त्या पोलिसावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून हटणार नसल्याची भूमिका जी आहे ती आता पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी मांडलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।